नमस्कार. महासभेमध्ये यावेळेला जम्बो एजेंडा आहे. साधारणतः 39 विषय हे महासभेच्या एजेंडावरती आहेत. त्याच्यामध्ये प्रश्नोत्तराचा पण विषय आहे. त्याचसोबत प्रभाग समितीच्या रचना आहेत. त्या महिला बालकल्याण असेल, आरोग्य असेल, परिवहन समिती असेल, याच्या नेमणुका आहेत. आणि त्याच्यासोबत जवळपास 30 विषय जे आहेत हे महापालिकेच्या थेट कामकाजाशी संबंधी आहेत, ज्याच्यामध्ये एक साधारणतः 10 ते 12 विभागाच्या संबंधित प्रस्ताव आहेत. सर्वाधिक प्रस्ताव हे बांधकाम विभाग आहे, त्याच्यानंतर पाणी पुरवठा आहे, त्यानंतर मलनिस्सारणाच्या संदर्भात नाही, प्रभाग रचना या महासभेमध्ये प्रभाग रचनेच्या संदर्भातली जो विषय आहे तो महासभेच्या एजेंड्यावरती आहे. परंतु अजूनही आम्हाला या संदर्भातली कुठली जी गोषवारा आहे किंवा टिपण हे उपलब्ध झालेलं नाही. या संदर्भात नगर सचिवांना बोललो की जे एजेंडा तयार करतात त्यांनी सन्माननीय महापौरांकडे बोट दाखवलं. आम्ही महापौरांशीही बोललो तर तेही बोलले की मी बोलून सांगतो. कारण जोपर्यंत प्रभाग रचनेच्या संदर्भातला जी टिप्पणी आहे ती समोर येत नाही, तो त्याच्यावरती अभ्यास करणं आणि आमचं विरोधक म्हणून आमचं मत देणं हे आम्हाला सोपं जाईल. नाही, तो जोपर्यंत आमच्या समोर टिप्पणी येत नाही तोपर्यंत आम्ही काही सांगू शकत नाही. त्यामुळे त्या टिप्पणीची आम्ही वाट बघतोय. सन्माननीय महापौर साहेबांशी मी बघा कसं आहे की प्रभाग रचना हे जनतेच्या सोयीसाठी असणं गरजेचं आहे. विचित्र प्रभाग रचना झाली की एखादा काय म्हणतात की पूर्वेच्या माणसाला थेट कुठेतरी पश्चिमेकडे जावं लागेल, पश्चिमेच्या माणसाला अजून कुठेतरी जावं लागेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आगाशीच्या माणसाला कुठेतरी चंदनसारला जावं लागणार असेल किंवा चंदनसारच्या माणसाला कुठेतरी बोळींला यावं लागणार असेल. अशा पद्धतीची चित्रविचित्र प्रभाग रचना जर झाली तर त्याचा फटका नागरिकांना बसू शकतो. आणि त्यामुळे अपेक्षा अशी आहे की सत्ताधारी आपला राजकीय लाभ न बघता जे जनतेच्या सोयीचं आहे, आणि साधारणतः आपली मानक आहेत की रेल्वे रूळ जो आहे तो क्रॉस होत नाही, खाडी क्रॉस होत नाही, अशा पद्धतीने ज्या वेळेला निवडणुकीच्या प्रभाग रचना केल्या जातात किंवा महसूल संदर्भात ज्या रचना केल्या जातात त्याच्यामध्ये हे सगळे गोष्टी पाळल्या जातात. आणि त्यामुळे ही प्रभाग रचना करताना म्हणजे साधारणतः आमची अपेक्षा अशी आहे की आता ज्या निवडणुका झाल्या त्या निवडणूक आयोगाने ज्या पद्धतीच्या निवडणुकीसाठी जे प्रभाग महत्व म्हणजे पकडले की बाबा प्रत्येक प्रभाग समितीला 3 प्रभाग जोडून त्यांनी एक त्या ठिकाणी प्रभाग तयार केलेला, निवडणुकीसाठी झोन तयार केलेला, अशाच पद्धतीची रचना जर झाली तर त्याच्यामध्ये लोकांना गैरसोय होणार नाही. तर त्यामुळे मी तुम्हाला सांगितलं तसं की पूर्वेतला माणूस आहे त्याला पश्चिमेला प्रभाग समितीला यायचंय किंवा पश्चिमेतल्या माणसाला पूर्वेला जायचंय. तर आता आपण बघतोय की असंही जाणं पूर्व पश्चिम खूप कठीण आहे. आणि त्यामुळे भौगोलिक सलगता आणि लोकांना म्हणजे काय म्हणतात की सोयीची अशा पद्धतीची प्रभाग रचना व्हावी अशी आमची मागणी. आणि त्या पद्धतीचा जो प्रस्ताव आहे तोही आम्ही देऊ. आणि सत्ताधाऱ्यांनी आणि प्रशासनाने अशाच पद्धतीची भूमिका ठेवावी अशी आमची मागणी आहे. नाही, ती प्रभाग रचना झाल्यानंतर या संदर्भातले सगळे चित्र स्पष्ट होईल. पण आमची एकच मागणी आहे की भौगोलिक सलगता आणि लोकांना सोयीसाठी ची प्रभाग रचना व्हावी अशी आमची मागणी आहे.